आठवड्याचा पहिला दिवस आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसलेला आहे। आपण सध्या आनंदनगर जकात नाका या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी मोठा वाहतूक कोंडीचा फटका या नोकरदार वर्गांना बसत आहे। गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून वाहतूक कोंडी या ठिकाणी दिसून येत आहे की 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा जे आहेत ते लागण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी पाहायला गेलं तर आनंदनगर जकात नाका असेल, मुलुंड टोल नाका असेल, या मुलुंडच्या पुढपर्यंत विक्रोळी या महामार्गावरती मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। त्याचं कारण म्हणजे सिग्नल यंत्रणा असेल आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे देखील पडले, त्यामुळे वाहनं देखील खड्डे जे धीम्या गतीने वाहनं त्या ठिकाणी जात आहे। आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर टोल नाक्यामुळे देखील हा वाहतूक कोंडीचा फटका या वाहनधारकांना बसत आहे। त्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि जड आणि अवजड वाहनं देखील या ठिकाणी काही धीम्या गतीने सुरू आहेत। मात्र या ठिकाणी पाहायला गेलं तर वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाहतूक विभागाकडून देखील प्रयत्न केले जातात। मात्र सकाळची वेळ आहे आणि या ठिकाणी नोकरदार वर्ग कामावर जात असताना दुसरीकडे त्यांना उशीर देखील लागत आहे, त्यामुळे त्याचा वाहतूक कोंडीचा फटका देखील वाहनधारकांना बसत आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी दूर कधी होणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी या आनंदनगर जकात नाका, मुलुंड टोल नाका आणि ह्या पुढे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी रांग या ठिकाणी दिसून येत आहे आणि याच ठिकाणी आता त्याचा फटका देखील आता सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांना बसत आहे। त्यामुळे नक्कीच पाऊस जसे ओसरला असेल तर अनेक ठिकाणी खड्डे आहेत, ते खड्डे बुजवण्याचं काम आता लवकर युद्ध पातळीवर कधी पूर्ण होईल हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। त्यामुळे अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।